या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपा नेमकी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। रंजिता चाकोते, बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, अविनाश पाटील आदी जण या पदासाठी इच्छुक होते। अपेक्षेप्रमाणे सभापती पदासाठी भाजपने रंजिता चाकोते यांच्या नावाची घोषणा करत सोशल इंजिनिअरिंग साधलं। विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही, यामुळे 6 मार्च रोजी होणाऱ्या स्थायीच्या सभेत रंजिता चाकोते यांची अविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झालाय। बुधवारी स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होती। सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उपस्थितीत त्यांनी सभापती पदासाठी रंजिता चाकोते यांच्या नावाची घोषणा केली। यावेळी नगरसेवक राजकुमार पाटील, अविनाश पाटील, जयकुमार माने, रुद्रेश बोरामणी, बिज्जू प्रधाने यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान रंजिता चाकोते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून जयकुमार माने, अविनाश पाटील तर अनुमोदक म्हणून राजकुमार पाटील, बिज्जू प्रधाने यांनी स्वाक्षरी केली। यानंतर नगर सचिव दंतकाळे यांच्याकडे रंजिता चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। माध्यमांशी बोलताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पक्षाच्या आदेशानुसार सभापती पदासाठी रंजिता चाकोते यांनी उमेदवारी दाखल केल्याचं सांगितलं। स्वीकृतच्या एका जागेसाठी नावाची घोषणा पुढील सभेत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सभापती पदासाठी रंजिता चाकोते यांचा येत्या 6 तारखेला या सभापती पदाच्या निवडणुकीची त्यानुसार 6 तारखेला घोषित केलं जाईल। देण्यात आलेल्या संधीबद्दल रंजिता चाकोते यांनी नेते आणि पदाधिकारी यांचे आभार मानले। सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टी पक्षश्रेष्ठींनी आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज करावयास लावला। ही माझी वैयक्तिक निवड नसून माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्यावरती असलेली जबाबदारी असं मी समजते आणि ती मी नक्की पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन। मी प्रामुख्याने केली पाहिजे, निधीचं नियोजन झालं पाहिजे आणि प्राधान्यानं जनतेला जे काही हवं आहे त्याची पूर्तताही झाली पाहिजे, आर्थिक जो काही आखणी झाली पाहिजे आणि खर्चावरती नियंत्रण झालं पाहिजे। हे सगळे प्रामुख्याने विषय आहेत असं मला वाटतं। दरम्यान महापौर विनायक कोंडाल यांनी नगरसेविका रंजिता चाकोते यांचं पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। आपले पक्षनेते नरेंद्र काळे साहेब यांनी सांगितलं की रंजिताताई चाकोते यांचं नाव वरून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आणि आता स्थायी समिती सभापती आज या ठिकाणी आपलं नॉमिनी बसणार आहे आणि 6 तारखेला या ठिकाणी निवड होणार आहे। 6 तारखेला निवड झाल्यानंतर तिथून आपले बजेटची प्रक्रिया या ठिकाणी चालू होणार आहे आणि 15 तारखेपर्यंत स्थायीचं या ठिकाणी बजेट होणार आहे। तिथून 31 तारखेला आपलं मनपाचं बजेट होणार आहे की आत्ताच प्रभागामध्ये तुम्ही फिरून घ्या, जे जे काम आहेत ते आपल्या सर्व एकत्र ह्याच्यावर लेटर हेडवर करून आपले स्थायी समिती सभापती त्यांना एक आपले जे काही कामाची लिस्ट आहे ते देऊन तसंच स्थायी समिती सभापती पदासाठी संधी मिळाल्यानं महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चाकोते घराण्याचा राजकीय वनवास संपला आहे। काँग्रेसचा प्रभाव असलेल्या परिवारातील रंजिता चाकोते सुरुवातीपासून भाजपाशी जोडल्या गेल्या आहेत। पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी देखील त्या सांभाळत आहेत। दरम्यान 6 तारखेला होणाऱ्या सभेत त्यांच्या सभापती पदावर शिक्कामोर्तब होईल।